पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस रेल्वे स्टेशनवर एका महिलेनं मालगाडीखाली झोपून आपला जीव वाचवलाय। दौंड तालुक्यातील पाटस रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना आजही आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। आज सकाळी एक महिला रेल्वे रूळ ओलांडत असताना अचानक मालगाडी सुरू झाली। परिस्थिती इतकी भयावह होती की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या महिलेला त्या मालगाडीखाली झोपावं लागलं। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे, मात्र या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। कानगाव गावचे सरपंच राहुल चाबुकस्वार यांनी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार, बैठका आणि निवेदनं देऊन देखील पाटस रेल्वे स्टेशनवरील सुविधा, सुरक्षित पादचारी मार्ग आणि फूट ओव्हर ब्रिजचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी केली आहे। मात्र अद्यापही कामाला अपेक्षित गती मिळाली नाहीये, त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रूळ ओलांडावा लागतोय। नागरिकांनी रेल्वे प्रशासन आणि संबंधित विभागाला तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली असून स्टेशन परिसरात कायमस्वरूपी RPF जवान तैनात करावे, सुरक्षित मार्गाची व्यवस्था करावी आणि रखडलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावी अशी मागणी केली आहे। तर काम मंजूर होऊनही वेळेत पूर्ण होत नसेल आणि निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेला तर त्याचा काय उपयोग, असा सवाल नागरिक करतायत। तर या घटनेमुळे दौंड तालुक्यातील पाटस रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होतीये। प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, न्यूज टुडे 24, दौंड, पुणे।